कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. खासदार सुप्रिया सुळे आज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणेही उपस्थित राहणार. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा मस्साजूक ग्रामस्थांचा इशारा. रत्नागिरी आणि दापोली नगर पंचायतमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. 5 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम. साहेब मला माफ करा, जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र. जनावळे 20 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर. वाघांच्या कळपात या. संजय शिरसाटांची भास्कर जाधवांना ऑफर. तर यापूर्वी उदय सामंतांकडूनही जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनबाहेर बॅनरबाजी. मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून चर्चेची शक्यता. प्रकृती ठीक नसल्यानं अजितदादांच्या उपस्थितीकडे लक्ष. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे आमदार खासदार कुंभस्नानासाठी प्रयागराजला जाणार. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या 2014च्या प्रकरणात कारवाई. तर न्यायालयानं वारंवार समन्स बजावूनही हजर न राहिल्यानं जाधवांना ताब्यात घेतलं. तुळजापूरमधील ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी आक्रमक. कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा. 2.5 वर्षांपासून ड्रग्जची तस्करी सुरू असल्याचा आरोप. उद्या शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारण्याची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार. 2 महिन्यात तूर डाळीच्या दरामध्ये 4,000 रुपयांची घसरण. शेतकरी संकटात. तुरीच्या दर प्रति क्विंटल 6,500 ते 7,300 रुपयांवर. विदेशातून तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात दर पडले. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन विरोधामध्ये दुसरा गुन्हा दाखल. परदेशी आरोपींना बनावट प्रमाणपत्रांआधारे मुंबईत प्रस्थापित करण्यात मदत केल्याचा आरोप. आर्मेन अटाईन सध्या अटकेत. मुंबईत बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या रडारवर गेल्या 2 महिन्यात 350 बांगलादेशी घुसखोरांना अटक. विविध पोलीस ठाण्यात बांगलादेशींचा शोध घेऊन पोलिसांची धरपकड. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात फरार आरोपी अरुण भाई विरोधात लुकआउट नोटीस जारी. आरोपी बँक मॅनेजर हितेश मेहतानं अरुण भाईला 40 कोटी दिल्याचं तपासातून समोर. इंडियाज गॉट लेटेंटमधील वादग्रस्त विधान प्रकरण. समय रैनाला चौकशीसाठी हजर राहण्याचे सायबर सेलचे आदेश. समय सध्या भारताबाहेर असल्यानं चौकशीसाठी उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. पुण्याच्या देहू रोड परिसरामधील गोळीबार प्रकरणात 2 आरोपींना अटक. बर्थडे सेलिब्रेशनवेळी गोळीबारामध्ये एकाचा झाला होता मृत्यू. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ठोकल्यात बेड्या. म्हाडा कार्यालयात महिलेनं पैसे उधळलेल्या प्रकरणी चौकशी समिती स्थापन. 20 वर्षांपासून गरिबांना घरं दिलीच नाहीत, महिलेचा आरोप. 11 अर्जदारांची पात्रता तपासून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश. रखडलेले 17 झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार. लॉटरीसाठी 25,000 घरं उपलब्ध होणार. दोन्ही प्राधिकरणांनी एकमेकांशी समन्वय साधून निविदा प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश. पुण्यात खासगी आरओ प्रकल्पासाठी नियमावली. प्रकल्प चालकांनी पाण्याची सातत्यानं तपासणी करून घेणं बंधनकारक. सिंहगड रस्त्यावरील अनेक भागात जीबीएस रुग्ण आढळून आल्यानंतर पालिका सतर्क. नदीतल्या गाळ उपशाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू. कथित 1,300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. 18 पैकी आतापर्यंत 3 कंत्राटदारांची चौकशी पूर्ण. मुंबईच्या तापमानात एका दिवसात 5 अंशांची घट. मुंबईकरांना काहीसा दिलासा. मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारं लाकूड आणि कोळसा इंधन म्हणून वापरू नये. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेचं आवाहन.
मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज कार्यकाळ संपणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.